नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी भूगोल विषयामधील पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार समाविष्ट करण्यात आलेल्या जिओ सर्वे ॲपच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे या प्रात्यक्षिकाविषयी माहिती घेणार आहोत। या प्रात्यक्षिकासाठी काही आवश्यक असे साहित्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम तुमच्याजवळ एक अँड्रॉइड फोन आवश्यक आहे। त्यानंतर त्या अँड्रॉइड फोनला इंटरनेटची सुविधा आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमचा इयत्ता 12वीच्या वर्गामधील असणारा रोल नंबर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि बालभारती या संस्थेने तुमच्या भूगोल शिक्षकांना देण्यात आलेला टीचर कोड हा सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे। या चारही गोष्टी तुमच्याजवळ उपलब्ध असल्यानंतर आपण या जिओ सर्वे ॲप आपल्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने इन्स्टॉल करावे आणि त्या ॲपमध्ये आपली नोंदणी कशी करावी याविषयी आता आपण माहिती घेऊया। बघा, स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे तुमच्या मोबाईलमध्ये असणारे बरेचसे ॲप उपलब्ध आहेत। त्यापैकी प्ले स्टोअर हे ॲप काय करूया, आपण सुरुवातीला ओपन करूया। या प्ले स्टोअर ॲपच्या सर्च या ऑप्शन्समध्ये आपल्याला आवश्यक असलेल्या बालभारती जिओ सर्वे 2023-24 हे ॲड्रेस आपण त्या ठिकाणी लिहूया। बघा, या ठिकाणी मी अगोदरच तो ॲड्रेस लिहिले असल्यामुळे बालभारती जिओ सर्वे 23-24 हे इथं टाईप केलेलं आहे। आता याच्यावरती मी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुमच्या त्या मोबाईलच्या स्क्रीनवरती बालभारती जिओ सर्वे 23-24 असा एक त्या ठिकाणी बालभारतीचा लोगो आला असेल आणि त्याच्या खाली इन्स्टॉल असा एक पर्याय आला असेल। त्या इन्स्टॉल पर्यायावरती आपण क्लिक करूया। इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या त्या असणाऱ्या अँड्रॉइड फोनमध्ये हे बालभारतीचे ॲप सर्वप्रथम डाउनलोड होईल आणि त्यानंतर ते ॲप इन्स्टॉल होईल। हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती असा मेसेज आला असेल, ओपन आणि ओके। त्यापैकी ओपन या पर्यायावरती आपण क्लिक करूया। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बालभारतीच्या या ॲपचा दुसरा मेसेज आलेला आहे, वेलकम टू बालभारती सर्वे, आणि त्यानंतर एंटर युअर फोन नंबर। आता नोंदणी करता आपला जो मोबाईल नंबर देणार आहे तो अद्ययावत आणि सतत वापरात असलेला आवश्यक आहे, कारण त्या मोबाईल नंबरवरती आपल्याला या सर्वे ॲपचा एक OTP येतो। बघा, या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर इथं टाईप करत आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी बिनचूकरित्या टाईप करायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा। तुमचा मोबाईल नंबर बरोबर असेल तर ओके हा पर्याय निवडा। जर मोबाईल नंबर चुकला असेल तर एडिट या पर्यायावरती तुम्ही जा। आता हा मोबाईल नंबर बरोबर आहे त्यामुळे मी इथं ओके हा पर्याय निवडत आहे। ओके पर्याय निवडल्यानंतर तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती एक 4 अंकी बालभारतीच्या कडून एक OTP येईल। तो OTP आपल्या या ठिकाणी काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे। आता हा OTP आलेला आहे, हा OTP मी माझ्या मोबाईलमध्ये इन्सर्ट करत आहे। हा 6712 हा OTP आलेला आहे। हा OTP इन्सर्ट केल्यानंतर मी नेक्स्ट या पर्यायावरती क्लिक करत आहे। इथपर्यंत तुमचा ॲप इन्स्टॉल झालाय आणि तुमची काही प्राथमिक माहिती नोंदणी ही पूर्ण केली आहे। आता यानंतर ज्या विद्यार्थ्याला सर्वे करायचा आहे त्या विद्यार्थ्याची डिटेल्स या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। बघा, यामध्ये आपल्याला स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे नेम, स्ट्रीम, मीडियम, रोल नंबर, ईमेल ID, डिव्हिजन, अकॅडमिक इयर आणि टीचर कोड अशा काही प्राथमिक बाबी तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायच्या आहेत। त्यापैकी सर्वप्रथम आपण नेम आपण त्या ठिकाणी काय करूया, लिहूया। या ठिकाणी ज्या संबंधित विद्यार्थ्याला सर्वे करायचा आहे त्या विद्यार्थ्याचं इथं नाव द्यायचं आहे। तुम्ही इंग्रजी किंवा मराठी या दोन्ही माध्यमापैकी कोणत्याही माध्यमाचा इथं निवड करू शकता। मी इथं त्या विद्यार्थ्याचं नाव इथं मी टाईप करत आहे, संतोष गणपती जांभळे हे या विद्यार्थ्याचं नाव पाहावयास मिळतं। त्यानंतर दुसरा पर्याय इथे दिलेला आहे, सिलेक्ट स्ट्रीम। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या शाखेमध्ये शिकतात म्हणजे सायन्स, कॉमर्स आणि आर्ट्स यापैकी कोणती शाखा तुमची आहे ती शाखा इथे निवडायची आहे। मी इथं सायन्स ही शाखा निवडत आहे। त्यानंतर तुम्ही ज्या शाखेत शिकत असताना जे माध्यम निवडलेलं आहे त्या माध्यमाची इथं निवड करायची आहे।
ते माध्यमावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दोन माध्यम येतील, एक आहे मराठी आणि दुसरं आहे इंग्रजी. तुम्ही ज्या माध्यमामधून भूगोलाचा विषयाचा पेपर परीक्षा देणार आहात ते माध्यम इथं निवडायचं आहे. इथं मी माध्यम निवडत आहे इंग्रजी. त्यानंतर त्या संबंधित विद्यार्थ्याचा असणारा रोल नंबर, तो रोल नंबर आहे 10. तो 10 नंबर मी इथं टाईप केलेला आहे. त्यानंतर त्याचा असणारा ईमेल आय डी, स्वतःचा ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तो ईमेल आय डी मी ठिकाणी काय करताय देत आहे. त्यानंतर तुम्ही ज्या डिव्हिजन म्हणजे तुकडीमध्ये शिकत आहात ती तुकडी इथं द्यायची आहे. इथं तुकडी दिलेली आहे ए. इथपर्यंत झाल्यानंतर तुम्ही ज्या अकॅडमिक इयरमध्ये शिकता ते अकॅडमिक इयर इथं निवडायचं आहे, ते म्हणजे 2023-24. आणि शेवटी तुम्हाला ज्या भूगोल शिक्षकाचे अध्यापन आहे त्या भूगोल शिक्षकाचा असणारे बालभारतीने दिलेला जो काही टीचर कोड आहे तो टीचर कोड इथं आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तो आहे 3XLBJS31. हा कोड इन्सर्ट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर हा कोड जर बरोबर असेल तर तुमच्या महाविद्यालयाचं या ठिकाणी नाव येतं. आता बघा, हा टीचर कोड जो दिलेला आहे त्या टीचर कोडचा कोड व्यवस्थित लिहिल्यामुळे त्या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव आलेलं आहे यशवंतराव चव्हाण वारणा कॉलेज. आता हा कोड बरोबर आहे कारण त्या विद्यार्थ्याचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक त्याच महाविद्यालयात शिकवतात आणि तो विद्यार्थी त्याच महाविद्यालयात शिकत आहे, त्यामुळे कोड मॅच झाल्यामुळे त्या कॉलेजचं नाव सुद्धा तिथं आलेला पाहावंच मिळतं. जर समजा कोड तुमचा चुकला असेल तर तुमच्या कॉलेजचं नाव इथं येणार नाही. त्यानंतर दिस इज माय स्कूल याच्यावरती काय करायचं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि अशा रीतीनं तुमची या ठिकाणी नोंदणी झालेली पाहावंच मिळते. आणि मग नोंदणी झाल्यानंतर आपण नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या पद्धतीनं आपण नोंदणी केल्यानंतर आपल्याला हे ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि आपली स्वतःची नोंदणी केलेली आहे. इथपर्यंत आज आपण या प्रात्यक्षिकाची माहिती घेतली आहे. यानंतरच्या प्रात्यक्षिकामध्ये या ॲपचा वापर करून कशा पद्धतीने 15 कुटुंबांचा सर्वे करावा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. धन्यवाद.